हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 15 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी आपली जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली आहे. म्हणजेच अवनी आणि राजा या दोघांची ताटातूट झाली नाही, तर अवनीचे वडील चंद्रकांत यांनी राजाला आपल्या गावी लग्नासाठी न्यायचं ठरवलंय. त्यामुळे राजा खूप खुश झालाय. पण चंद्रकांतला हे माहीत नाहीये की याला आपण आपल्या बरोबर नेतोय आणि हाच आपल्या मुलीचं लग्न मोडून तिच्याशी लग्न करणार आहे. आणि राजाने आपलं काम सुद्धा सुरू केलंय. राजा अवनीला म्हणाला, तुम्ही फक्त सांगा, तुम्हाला जर या बाउन्सरशी लग्न करायचं नसेल तर मी तुमचं लग्न मोडेल आणि कोणाला कळणार पण नाही. अवनीला हेच हवंय, पण अवनी घाबरली आणि म्हणाली, जर माझ्या बाबांना कळलं ना तर माझे बाबा तुला जिवंत सोडणार नाही. पण राजाला फुल कॉन्फिडन्स आहे. राजा म्हणाला, तुमचे बाबा काय, तुमच्या बाबांच्या बाबांना सुद्धा कळायचं नाही. म्हणजे आता राजा अवनी आणि विवाहांचं रजिस्टर मॅरेज तोडणार आहे. पुढच्या लग्नाचं काय ते तर नंतर कळेलच. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजा हा 2 हात बाजूला करून अवनीसाठी उभा असतो आणि अवनी त्याच्याकडे धावत पळत येते. राजा खूप खुश होतो. अवनी त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते आणि राजाला घट्ट मिठी मारते. राजा सुद्धा तिला मिठी मारतो. खूप खुश होतो. त्याचं आज एक मोठं स्वप्न पूर्ण झालेलं असतं. त्याच्या कुटुंबाला बाईचा आशीर्वाद मिळणार असतो. परंतु तेवढ्यात राजा भानावर येतो. अवनी विचारते काय. राजाला समजतं हे सगळं स्वप्न होतं. राजा हाताची घडी घालतो आणि म्हणतो काय नाही. अवनी त्याच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड देते आणि म्हणते, मी जोपर्यंत फोटो काढून आणते ना तोपर्यंत तू याचे झेरॉक्स काढून आण. राजा हो म्हणतो. अवनी निघून गेल्यानंतर राजा या आधार कार्डकडे पाहतो आणि म्हणतो, अरे देवा, आधार कार्डमध्ये सुद्धा एवढं सुंदर कोणी कसं काय दिसू शकतं. म्हणजे अवनी ही जगातील अशी पहिली व्यक्ती आहे जिचा आधार कार्डमध्ये फोटोसुद्धा सुंदर आलाय. हे पाहून राजाला सुद्धा आश्चर्य वाटतं. राजा खूप खुश होतो आणि झेरॉक्स काढायला जातो. थोड्या वेळानंतर अवनी आणि राजा घरी आलेले असतात आणि राजा आपल्या गाडीची साफसफाई करत असतो आणि गाडीशीच बोलत असतो. आता फक्त आपण तिघे, तसं म्हणतात 3 तिघाडा काम बिघाडा, पण आपल्या तिघांचं सगळं चांगलंच होणार आहे. तू, मी आणि तुझी ती मालकीनबाई. राजा गाडीशीच गप्पा मारत असतो. तेवढ्यात महेश तेथे येतो आणि राजाला गाडीशी गप्पा मारताना पाहून विचारतो, ए काय चाललंय, काय बोलतोय तू, हँड्स फ्री आहे का. तर राजाला असं वाटतं की तुझे हात मोकळे आहेत का असं विचारलं आणि तो सांगतो, नाही, दोन्ही हाताने गाडी पुसतोय, हँड्स फ्री नाहीये. महेश म्हणतो, अरे तसं नाही, हेडफोन लावलेत का. राजा सांगतो, नाही, हेडफोन नाही लावले. महेश विचारतो, मग कोणाशी बोलतोय. तर राजा सांगतो, गाडीशी बोलतोय. महेशला आश्चर्य वाटतं. राजा म्हणतो, ते गाडीशी बोललं ना मग गाडी जास्त त्रास देत नाही, खराब होत नाही, नीट चालते. महेश म्हणतो, तू ठीक आहेस ना. तर राजा म्हणतो, हो ठीक आहे, तुम्हाला असं का वाटतंय. महेश म्हणतो, ते सोड, चल इकडे बाहेर आहे. राजा बाहेर येतो तर महेश त्याला पैसे देतो आणि म्हणतो, हा तुझा 2 दिवसांचा हिशेब. राजाला मोठा धक्काच बसतो. राजा विचारतो, काय झालं, माझी चूक झाली आहे का, मला कामावरून का काढताय. तर महेश म्हणतो, तू विसरलाय का, तू टेम्पररी ड्रायव्हर होता. फक्त पाहुण्यांच्या गाडीवर तुला 2 दिवस बोलवलं होतं, कायमस्वरूपी नोकरी नव्हती. आणि तसंही आता आम्हाला आमच्या गावी जायचं आहे, माझ्या बहिणीचं लग्न आहे त्यासाठी. तर लगेचच राजा म्हणतो, मग मला तुमच्या गावाला न्या ना, मी तेथे काम करेल, तेथे ड्रायव्हर म्हणून तुमचं काम करेल. तर महेश म्हणतो, नाही, तेथे आमचा पर्सनल ड्रायव्हर आहे, तुझी गरज नाही आहे. राजाला खूप वाईट वाटतं. राजा म्हणतो, पण फक्त 2च दिवस झाले आणि मी तुमच्यासाठी एक बुकिंगसुद्धा सोडलं होतं ना. महेश त्याला 3 दिवसाचे पैसे देतो आणि म्हणतो, तुझं काम संपलंय, चल आता जा अवनी मॅडमच्या रूममधून त्यांच्या बॅगा घेऊन ये आणि त्या गाडीत ठेव, आम्ही आमच्या घरी जाणार आहोत त्या गाडीतूनच. राजाला खूप वाईट वाटतं. राजा तेथून निघून जातो. इकडे आपला पहिलवान विवान घरात सुद्धा जिम करत असतो, वेट लिफ्टिंग करत असतो. तेवढ्यात राजा तेथे येतो आणि त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहू लागतो. विवानला हे समजतं आणि विवान विचारतो, ए काय पाहतोस रे. राजा म्हणतो, नाही काही नाही, ते महेश सरांनी सांगितलंय ना अवनी मॅडमच्या रूममधून बॅगा आणायच्या, तेच आणायला चाललो आहे. तर विवान त्याला थांबवतो आणि म्हणतो, ए ड्रायव्हर थांब, तेवढं वजन उचलून मला दे. त्यामुळे राजाला खूप राग येतो. विवान खाली बसतो आणि विवान त्याला विचारतो, येईल ना उचलता. राजा खूप चिडतो. विवान म्हणतो, येईल ना उचलता, तसं पण पोते उचलायची सवय असेल तुला.
राजा चिडतो आणि विवानकडे हे वजन उचलायला देतो आणि म्हणतो, साहेब तुम्ही तर खूपच वजन उचलता. विवान म्हणतो, अरे हे तर काहीच नाहीये, याच्यापेक्षा 3 पट वजन उचलतो मी. राजाला समजतं हा फुशारक्या मारतोय. विवानचा सेट होतो, विवान उठतो. राजा म्हणतो, ठीक आहे, महेश साहेबांनी काम सांगितलंय मी ते करून येतो. विवान माजल्यासारखा म्हणतो, तुला जायला सांगितलंय का? नाही ना, मग जायचं नाही. आणि माझे 2-3 सेट अजून बाकी आहेत. राजा याची जिरवायची ठरवतो. विवानच्या कानात हेडफोन असतात, त्याचं लक्ष नसतं. राजा या वजनात आणखीन 3-4 पट वजन वाढवतो. या विवानची जिरवायची हे त्याला कसं माहीत असतं. आणि मग विवान पुन्हा एकदा झोपतो आणि म्हणतो, दे ते वजन. राजा त्याच्याकडे वजन देतो आणि म्हणतो, अहो हो आलो आलो, सर ते महेश सरांनी बोलवले बरं का, असं म्हणून राजा तेथून निघून जातो. पण हे वजन खूप वाढलेलं असतं. विवानला काही ते तोलवत नाही, झेपत नाही आणि त्याच्या छातीवरच ते पडतं. राजा खूप खुश होतो, हसू लागतो. विवान म्हणतो, ए ड्रायव्हर ये ना लवकर. पण राजा काही येत नाही आणि हसत हसत तेथून निघून जातो. या माजुड्या विवानची त्याने चांगली जिरवलेली असते. विवानचा माज हा उतरवलेला असतो. इकडे अवनी तिच्या रूममध्ये बॅग भरत असते. तेवढ्यात राजा तेथे येतो आणि अवनीकडे एकटक पाहतच राहतो. राजा काही नॉक करत नाही आणि आतमध्ये येतो. अवनी त्याला विचारते, काय तू येथे का आलायस? तर राजा सांगतो, ते महेश सरांनी सांगितलंय तुमची बॅग गाडीत ठेवायची आहे. अवनी म्हणते, ठीक आहे. अवनी ही बॅग पॅक करत असते आणि राजाला विचारते, तू नॉक का नाही केलंस? तर राजा म्हणतो, ते मला सवय नाहीये ना, आमच्या येथे असं कोणी नॉक करतच नाही. तर अवनी विचारते, तुझ्या घरात आई वहिनी बहीण असं कोणी नाहीये का? आणि राजा मनातल्या मनात विचार करतो, नाहीये ना, म्हणून तर बाईचा आशीर्वाद हवा होता. तुमच्याकडून अपेक्षा होती, पण तुम्ही ती सुद्धा अपेक्षा पूर्ण केली नाही. आणि अवनीला राजा विचारतो, तुमची बॅग पॅक होत नाहीये का, मी करून देऊ का? अवनी म्हणते, दे करून. राजा ही बॅग पॅक करत असतो, पण अवनीने थोडी जास्तच भरली आहे. आणि राजा ही बॅग पॅक करण्यासाठी त्यावर पाय ठेवतो आणि कसाबसा ही बॅग पॅक करत असतो. अवनी म्हणते, तुटेल ना. राजा म्हणतो, आता करावी तर लागेल, तुम्ही एवढी भरली आहे. आणि राजा कशीबशी ही बॅग लावतो आणि म्हणतो, ठीक आहे, ही बॅग घेऊन मी जातोय. अवनी तिचं बाकीचं सामान पॅक करत असते. तर राजा तिला बाय म्हणतो. अवनी विचारते, काय? राजा म्हणतो, बाय, आता मला जायचं आहे ना, महेश साहेबांनी मला कामावरून काढून टाकलंय. 2 दिवसांचं काम होतं, आता मी माझ्या गावी जाणार, त्यामुळे मला तुम्हाला बघता येणार नाही. अवनीला आश्चर्य वाटतं. अवनी विचारते, तुला कशाला मला बघायचं आहे? तर राजा म्हणतो, तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही, मी ॲज एन ग्रुप म्हटलो, म्हणजे तुमचं संपूर्ण कुटुंब. तुम्ही सगळे माझ्याशी इतकं चांगलं वागता, माझी काळजी घेता, म्हणून तुमचा असा लळा लागलाय ना, तुम्हाला सगळ्यांना बघता येणार नाही असं मी म्हणालो. तर अवनी म्हणते, हो हो ठीक आहे. आणि राजा अवनीला म्हणतो, ऑल द बेस्ट, आणि तुम्ही ना खरंच खूप छान दिसताय. अवनी विचारते, काय? तर राजा म्हणतो, तुम्ही म्हणजे ॲज एन ग्रुप म्हणालो, तुम्ही सगळे खूप छान आहात, छान दिसता, आणि आता आपली भेट होणार नाही ना, लग्नासाठी ऑल द बेस्ट. अवनी म्हणते, ठीक आहे. आणि राजा हा रूम बाहेर जाऊ लागतो. अवनी तिची बॅग भरत असते आणि राजा हा दरवाजात उभा राहून अवनीकडेच एकटक पाहत असतो. आणि अवनीला आता सोडून जावं लागणार, अवनी आणि माझी भेट पुन्हा कधीच होणार नाही, ही आमची शेवटची भेट, असा विचार करून राजा खूप दुःखी होतो. अवनीला मात्र काही देणं घेणं नसतं, ती तिची बॅग भरत असते. आणि तेवढ्यात स्वाती तेथे येते. स्वातीला दिसतं की राजा हा अवनीकडे पाहतोय आणि स्वाती राजाला विचारते, काय काय पाहतोयस? राजा सांगतो, नाही काही नाही, तुमचीच वाट पाहत होतो. स्वाती विचारते, माझी वाट? तर राजा सांगतो, ते अवनी मॅडमची बॅग घ्यायला आलो ना, तुमची सुद्धा एखादी बॅग असेल तर सांगा, गाडीत ठेवून येतो. स्वाती म्हणते, नाही नाही, ही आमची दोघींची एकच बॅग आहे, बाकीचं आम्ही घेऊन येतो, जातो येथून. राजा दुःखी होऊन अवनीकडे पुन्हा एकदा पाहतो आणि निघून जातो. स्वातीला संशय येतो की राजा हा अवनीकडेच पाहत होता. स्वाती विचारते, हा येथे कशाला आला होता? अवनी सांगते, बॅग घेण्यासाठी आला होता. आणि मग स्वाती विचारते, ठीक आहे, निघायचं का? तर अवनी उत्तर देते, मला तर येथे यायचंच नव्हतं, आता निघावंच लागेल ना. स्वातीला कळतच नाही या मुलीला कसं समजून सांगायचं. आणि मग राजा सगळ्या बॅगा घेऊन गाडीत ठेवत असतो आणि त्याच वेळेस चंद्रकांत आणि महेश बोलत असतात. चंद्रकांत हा महेशला सांगतो, रजिस्टर मॅरेज करायचं म्हटलं तरीसुद्धा काही जवळच्या पाहुण्यांना बोलवावं लागेल, त्या विवानचे मित्रसुद्धा येतील आणि त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. महेश सांगतो, तुम्ही काळजी करू नका, मी त्यांची सगळी व्यवस्था करतो. आणि मग राजा सगळ्या बॅगा ठेवतो. महेश त्याला गाडीची चावी मागतो. राजा त्याला गाडीची चावी देऊन टाकतो आणि मग राजा हा जाऊ लागतो. तेवढ्यात चंद्रकांत त्याला थांबवतो आणि जवळ बोलावतो
आणि म्हणतो, तू 2 दिवस आमच्याबरोबर गावाकडे चल, तेथे सुद्धा तू हीच काम कर. हे ऐकून राजाला खूप आनंद होतो. तर महेश म्हणतो, बाबा त्याची काय गरज आहे, तेथे आपल्याकडे ड्रायव्हर आहे ना. तर चंद्रकांत त्याला समजावून सांगतो, अरे मोठं कार्य आहे, एकाला 2 माणसं हवीत, हाताला माणसं हवीत काम करायला, येऊ दे त्याला 2 दिवस आपल्याबरोबर. हे ऐकून राजा खूप खुश होतो. आणि मग चंद्रकांत राजाला म्हणतो, मी तुझ्या मालकाशी बोलून घेतो. तर चंद्रकांत राजा सांगतो, हो साहेब, मी माझा स्वतःचा मालक आहे, त्या नानाशी बोलायची तुम्हाला काही गरज नाही आहे, मला तुमचं प्रपोजल मान्य आहे. चंद्रकांत म्हणतो, ठीक आहे, आणि थोडा आगाऊपणा कमी कर, जास्त बोलत जाऊ नकोस. राजा म्हणतो, ठीक आहे सर, आता जास्त नाही बोलणार. आणि राजा पुन्हा एकदा आपल्या गाडीजवळ येतो आणि खूप आनंदाने गाडी पुसत असतो. आता आणखीन 2 दिवस तुम्हाला पाहता येणार म्हणून राजा खुश असतो. तेवढ्यात त्याला तुळशी वृंदावनावर देवी आईची मूर्ती दिसते आणि देवी आईला म्हणतो, नाही नाही, मी काय तुझ्याशी एवढ्या लवकर बोलणार नाहीये, जोपर्यंत तू माझी इच्छा पूर्ण करत नाही ना, मी तुझ्याशी अबोलाच धरणार आहे. तसं पण कुठे तो इतका मोठा सांड आणि कुठे ते फुलपाखरू, त्या दोघांची जोडी बनवली आहे, ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये. जोपर्यंत तू त्यांचं लग्न मोडत नाही ना, तोपर्यंत मी काय तुझ्याशी बोलत नसतो. असं म्हणून राजा हा देवी आईशी सुद्धा बोलत असतो. आणि तेवढ्यात महेश तेथे येतो. महेश हे ऐकतो आणि विचारतो, आता कोणाशी बोलतोयस तू. तर राजा सांगतो, अहो सर, तुम्हाला आत्ता सांगितलं ना, मी माझ्या गाडीशी बोलतो. अहो गाडीशी बोललं ना तर गाडी आपलं ऐकते, ही गाडी मला खूप आवडते बरं का. तर महेश म्हणतो, तू ये ना, ही बडबड माझ्या बाबांसमोर करू नको, ते खूप डेंजर आहे, त्यांनी ऐकलं ना तर तुला कामावरून काढून टाकतील. राजा म्हणतो, ठीक आहे, मी नाही बोलणार. राजाला समजतं या माणसासमोर आपल्याला गप्प बसावं लागेल. आणि इकडे पाण्या त्याच्या गॅरेजवर असतो आणि आपल्या एका मित्राला म्हणतो, सांब्या, लवकर काम कर रे, टाइमपास करू नको. पाण्या आपलं काम करत असतो आणि तेवढ्यात सांब्या विचारतो, काय पाण्या दादा, तुमचा डाव कुठे आहे. हे ऐकून पाण्या खूप चिडतो आणि म्हणतो, तो माझा डाव नाही बरं का, माझा कुणीच डाव नाही आहे, हे लक्षात ठेव. सांब्या खूप घाबरतो आणि त्याच वेळेस एक मुलगी चक्क पाण्याच्या अंगावर गाडी घालते. पाण्या कसा बसता गाडीवर चढून बसतो आणि स्वतःला वाचवतो. पाण्या चिडून म्हणतो, डोळे फुटलेत का तुझे, नीट दिसत नाही का तुला. तर ही चक्क एक मुलगी असते, ती आपलं हेल्मेट काढते आणि पाण्याकडे पाहून म्हणते, लक्ष तर तुमच्याकडेच होतं ना, म्हणून तर तुमच्याजवळ आले. पाण्या तिच्याकडे पाहतच राहतो आणि ही मुलगी पूर्णपणे पाण्यावर फिदा असते. या मुलीचं नाव पायल आहे. ही मुलगी म्हणते, पानू, मी तुमच्यासाठीच आली आहे, गाडी ना एकीकडेच ओढतीये, फक्त तुमच्या गॅरेजकडं. हे ऐकून पाण्या काय बोलावं हे कळतच नाही. तर संब्या म्हणतो, तुमची गाडी खराब झाली आहे का, थांबा, तुमची गाडी ना मी रिपेअर करून देतो. पण ही मुलगी म्हणते, नाही, मॅकॅनिक कोण आहे, मॅकॅनिक हा आहे ना, मग यानेच माझी गाडी रिपेअर करायला हवी, दुसऱ्या कोणाकडून मी गाडी रिपेअर करून घेणार नाही. पाण्यात चिडून म्हणतो, नसेल करून घ्यायची तर नको करून घेऊ, चल निघ इथून. तर ही मुलगी म्हणते, असं का, थांब, मी ऑनलाईन रिव्ह्यूज टाकते, म्हणजे येथे कुणीच येणार नाही. पाण्या म्हणतो, काय करायचं ते कर, मी तुझ्या ऑनलाईन रिव्ह्यूला घाबरत नाही. तर ही मुलगी म्हणते, ठीक आहे, मग मी तुझ्या मालकाला कॉल करते, मालक तुला कामावरून काढेल ना, मग तुला कळेल. तेव्हा कुठे पाण्या घाबरतो आणि म्हणतो, ठीक आहे, देतो करून. आणि मग ही मुलगी एकदम स्टाईलमध्ये या जीपच्या बोनेटवर जाऊन बसते. ही मुलगी पाण्यावर पूर्ण फिदा असते आणि त्याच्यावरच लाईन मारत असते. पाण्या मात्र तिच्यात इंटरेस्टेड नसतो, कारण पाण्याला माहिती आहे आपल्या घरात लग्न होणं खूप अवघड आहे. आणि पाण्या या मुलीची स्कूटी नीट करत असतो आणि ही मुलगी त्याच्याकडेच एकटक पाहत असते आणि पाण्या हा तिच्याकडे काही रिॲक्शन देत नाही. संब्याला हे सगळं दिसत असतं. ही मुलगी कधी डोळ्याला गॉगल लावते, कधी एका गॉगलमधून पाहते, कधी दोन्ही गॉगलमधून पाहते, गॉगलवर फुंकर मारते. तिच्या अदा दाखवणं चालूच असतं. पण जसा आपला राजा अवनीच्या अदांवर फिदा होतो तसा पाण्या काही फिदा होत नाही आणि तिच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. ही मुलगीच त्याच्यावर फिदा असते. आणि तेवढ्यात चहावाला येतो. चहावाला सांबाला सुद्धा चहा देतो आणि या मुलीला सुद्धा चहा देतो. तर लगेचच पाण्या चिडून विचारतो, तू तिला का चहा दिला रे. तर हा चहावाला सांगतो, आता तुमचं रोजचं स्पेशल कस्टमर आहे ना, म्हणून दिलं. पाण्या चिडून म्हणतो, आगाऊपणा करतोस का रे, चल निघ इथून. आणि हा चहावाला घाबरून तेथून निघून जातो. आणि मग ही मुलगी म्हणते, तू माझ्याकडे का पाहत नाहीये. पाण्या चिडून म्हणतो, पाहायला का तू मोठं प्रेक्षणीय स्थळ आहे का, मी तुझ्याकडे कशाला पाहणार. ही मुलगी मनातल्या मनात विचार करते, तू माझ्याकडे पाहू ना पाहू, पण एक ना एक दिवस तुझ्याकडे मी कोणता पर्याय सोडणार नाही. आणि
पाण्या तिथून रागारागाने जाऊ लागतो. ही मुलगी विचारते किती पैसे झाले. पाण्या चिडून म्हणतो तुझे पैसे ठेव तुझ्याकडे. तो जात असतो तर ही मुलगी म्हणते पानू. तर पाण्या मागे वळून पाहतो आणि म्हणतो मला पानू बिनू म्हणायचं नाही, पाण्या नाव आहे माझं, मला तेच म्हणायचं. पाण्या निघून जातो तर ही मुलगी विचार करते तू माझा पानू आणि मी तुझी पायल, आणि जोपर्यंत तू माझ्या मिठीत येत नाही तोपर्यंत मी काय तुझा पिच्छा सोडत नाही. म्हणजे जवळपास सगळ्यांचंच लग्न जमलंय. यशोदाचं ठरलंय, आज न उद्या राजाचं ठरेल, पाण्याचं सुद्धा ठरलंय. धन्या तर अजून लहान आहे. म्हणजे दांगट परिवाराला एक नाही दोन नाही तर तीन बायकांचा आशीर्वाद मिळणार एवढं मात्र खरं. आणि इकडे यशोदा हा गरमागरम जेवण बनवतो आणि धोंडी अण्णाला आणून देतो. धोंडी अण्णा म्हणतो मी सगळी चौकशी केली आहे, त्या वडेवालीबरोबर तुझं लग्न नाही जमलं ना ते बरंच झालं, ते स्थळ काय एवढं चांगलं नव्हतं. तर यशोदा म्हणतो अहो कशाला तो विषय काढताय, द्या तो विषय सोडून, आता दारू नका पिऊ आणि मस्त जेवण करा आणि गप्प बसा. आणि धोंडी अण्णा जेवण करत असतो. तेवढ्यात धोंडी अण्णा पुन्हा एकदा विषय काढतो, अरे पण तुझं लग्न तर व्हायला पाहिजे ना. तर यशोदा म्हणतो मला माझ्या लग्नापेक्षा आहे ना भांडण नकोय, भांडण नाही झालं ना तर मला बरं वाटतं. धोंडी अण्णा म्हणतो अरे बाबा नाही होणार भांडण, तू नको टेन्शन घेऊ, पण आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार एवढं तू लक्षात ठेव. आणि तेवढ्यात यशोदाला राजाचा कॉल येतो. यशोदा विचारतो अरे कधी येणार आहे. तर राजा सांगतो आता मी काय लग्न लावल्याशिवाय येत नाही. हे ऐकून यशोदाला मोठा धक्काच बसतो. यशोदा विचारतो लग्न कधी, कुणाबरोबर. तर राजा सांगतो अरे घाबरू नको, ज्या पार्टीबरोबर मी आलोय ना त्यांच्या गावी आलोय, त्यांच्या मुलीचं लग्न आहे, ते लग्न झालं का मग मी घरी येतो. यशोदा म्हणतो असं होय, मला तर वाटलं. तर राजा म्हणतो अरे देवी आई तुला जे वाटलं ना ते नक्की खरी करेल आणि मी लग्न करूनच घरी येईल. यशोदाला वाटतं हा चेष्टाच करतोय. यशोदा म्हणतो ठीक आहे, लवकर आवर आणि घरी ये, गाडी नीट चालव. राजा म्हणतो ठीक आहे. आणि तेवढ्यात अवनी स्वाती बाहेर येतात. राजा म्हणतो करतो तुला नंतर कॉल. राजा फोन कट करतो. अवनीसाठी गाडीचा दरवाजा उघडतो. अवनी गाडीत बसते, स्वाती तिच्या बाजूला बसते. राजा तिच्याकडे पाहतच असतो. तर चंद्रकांत हा विवांशी बोलत असतो आणि राजा मनातल्या मनात विचार करतो ओ सर कोठे त्या सांडाशी बोलत बसलाय, तुमची एवढी चांगली फुलपाखरासारखी पोरगी आणि त्या सांडाच्या गळ्यात बांधताय, सोडा तिला आणि बसा आमच्या गाडीमध्ये. आणि मग राजा गाडीजवळ येतो, गाडीचा दरवाजा उघडतो आणि चंद्रकांत गाडीत बसतो. राजासुद्धा ड्रायव्हर सीटवर बसतो. विवान अवनीकडे हसून पाहतो पण अवनी काय त्याच्याकडे पाहत नाही. आणि राजा आपल्या गाडीचा जो आरसा असतो तो अवनीला पाहण्यासाठी सेट करतो, पण चंद्रकांतचं लक्ष नाही आहे याकडे सुद्धा तो लक्ष ठेवतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. लवकरच आपल्या राजा आणि अवनीचं लग्न होणार आहे असंच दिसतंय. आणि त्या दृष्टीने राजाने पावलं टाकण्यासुद्धा सुरुवात केली आहे. अवनीला राजावर प्रेम तर नाही आहे, पण त्या विवांशी लग्न करण्यापेक्षा राजाशी लग्न केलेलं बरं असा विचार करून ती राजाशी लग्न करेल असंच दिसतंय. आणि त्याच वेळेस पाण्याचं सुद्धा जमलंय. पायल ही पाण्यावर पूर्ण फिदा आहे आणि आज न उद्या त्यांचं लग्नसुद्धा होईल असंच वाटतंय. यशोदाचं तर नमिशी आधीच जुळलेलं आहे. म्हणजे दांगट परिवाराला एक नाही दोन नाही तर तीन सुना मिळणार आहे, पण पहिली सून अवनीच असेल एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय. तर बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू राजा आणि अवनी अवनीच्या गावी गेलेले असतील जेथे अवनीचं लग्न असेल. आणि विवानने सांगितल्याप्रमाणे व्हिजासाठी सगळ्यात आधी आपल्याला रजिस्टर मॅरेज करावं लागणार आहे. तर राजा हा अवनीला म्हणेल तुम्ही फक्त मला एकदा सांगा, तुम्हाला जर हे मॅरेज करायचं नसेल तर आपल्या दोघांचं नाव सुद्धा येणार नाही आणि तुमचं हे लग्न कॅन्सल होईल, तुमचं रजिस्टर मॅरेज होणार नाही. हे ऐकून अवनीला मोठा धक्काच बसेल. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अवनीला लग्न करायचं नाहीये, पण अवनी तिच्या बाबांना घाबरली आहे. अवनी मनातल्या मनात विचार करेल हे जर माझ्या बाबांना कळलं ना तर ते तुला संपून टाकतील. मग अवनी ही राजाला सांगेल हो मला हे लग्न करायचं नाहीये. अवनीला फक्त स्वतःचं पडलंय, विवान किंवा राजाचे काही देणं देणं नाहीये. लग्न मोडलं तर फायदा, नाही मोडलं तरी काही नुकसान नाही. आणि मग अवनी तेथून निघून जाईल. पण राजाला कळलेलं असेल की अवनीला काही करून हे लग्न मोडायचंय. आणि राजा हा अवनीला म्हणेल मला माहिती आहे तुम्हाला हे लग्न मोडायचंय आणि आता पहा हे लग्न मी कसं मोडतो.
आणि मी लग्न असं मोडेल ना की तुमच्या बाबांना काय, तुमच्या बाबांच्या बाबांना सुद्धा कळणार नाही की हे लग्न कसं मोडलं. म्हणजे राजाला फुल कॉन्फिडन्स आहे. मग आता राजा अवनी आणि विवांचं हे रजिस्टर मॅरेज मोडणार का, आणि हे लग्न मोडल्यानंतर पुढे काय होईल. कारण फक्त रजिस्टर मॅरेज थांबलंय, त्यानंतर होणारं मुख्य लग्न तर ठरलेलंच आहे. आणि कदाचित या लग्नातूनच अवनी पळून जाईल आणि मग राजा आणि अवनीचं लग्न होईल. आणि हे सगळं पुढील काही दिवसातच घडणार आहे, लवकरच घडणार आहे. लवकरच धोंडे अण्णाच्या कुटुंबाला बाईचा आशीर्वाद मिळेल, अवनी त्यांच्या कुटुंबाची सून बनून घरात प्रवेश करेल, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.